मध्ये या ठिकाणी प्राध्यापक रणपिसे सरांनी आपल्याला या व्याख्यानासाठी येण्यासाठी होकार दिलेला आहे. सगळ्यांनी पहिल्यांदा आपण रणपिसे सरांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. कारण आपल्या महाविद्यालयातील आता जे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांनीच या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. माजी विद्यार्थी संघाच्या वतीनं आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो. त्याच्यामध्ये व्यवसाय मार्गदर्शन या सत्राखाली आपण ही पुष्पमाला गेल्या वर्षी पण आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित केली होती. यावर्षी तुमची मेजवानी की तुम्ही ऑफलाईन स्वरूपामध्ये इथे महाविद्यालयात आहात. कदाचित तुम्ही इंटर्नशिपसाठी शाळांमध्ये असता यावेळेस, परंतु त्याचा फायदा म्हणून प्राचार्यांनी सांगितलं की काही जे व्याख्यानं आहेत ती आपण ऑफलाईन स्वरूपामध्ये आयोजित करूयात आणि काही व्याख्यानं आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करणार आहोत. दिवाळीला सुट्टीला जाण्यापूर्वी काही दोन दिवसाची कार्यशाळा सुद्धा आपण ऑफलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. त्यातलंच हे पहिलं व्याख्यान या ठिकाणी प्राध्यापक रणपिसे सरांनी इथे आपल्याला मार्गदर्शनासाठी उपस्थित राहिलेले. माननीय प्राचार्यांना मी विनंती करते की त्यांचं स्वागत शाल आणि पुस्तक देऊन करावं. त्याचप्रमाणे त्यांच्या मिसेस रणपिसे मॅडम पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही शाळेच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. आता इथे सरांच्या इथे आल्यानंतर आपला परिचय झाला आणि मग सरांनी सांगितलं की सर स्वतः MA इकॉनॉमिक्समध्ये आणि हिस्ट्रीमध्ये त्यांनी त्यांचं अध्यापनाचं काम ते करत असतात. सातारामध्ये त्यांची सनराईज अकॅडमी आहे. तुम्हाला माहित असेल वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यामध्ये तर झुंबड लागलेली आहे की कोणत्या स्पर्धा केंद्रामध्ये प्रवेश घेत आहे आणि मग तिथे कसं त्या केंद्राचं नाव उज्ज्वल होऊ शकतं. अशा अनेक अकॅडमी चालवत असतात. त्याच्यामध्ये आपल्या माजी विद्यार्थी अजित पाटील त्याचं सुद्धा आता सरांनी सांगितलं की इस्लामपूरला त्याची एक मोठी अकॅडमी आपल्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेली आहे. ते तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडतो की सतत शिक्षकाचीच नोकरी शोधायची का, तर हा एक व्यवसाय म्हणून तुम्ही स्पर्धा परीक्षांचं स्वतःचं केंद्र या ठिकाणी तुम्ही उघडू शकता आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन म्हणून तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी काम करू शकता. हे एक महत्वाचं काम इथे आहे. या ठिकाणी महानवर म्हणून आपल्याला या ठिकाणी आपला माजी विद्यार्थी हे सरांनी सांगितलं त्याची स्पर्धा परीक्षेची जवळजवळ 55 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. त्यालाही आपण एक दिवस इथे बोलवणार आहोत. तुम्हाला या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या या माजी विद्यार्थी संघाकडनं मिळणार आहेत. तर मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता रणपिसे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करा. धन्यवाद मॅडम. प्राध्यापक महाविद्यालय अरण्येश्वर सरांचे खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या समन्वयक कुराडे मॅडम असतील, या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब गणपतराव चौगुले साहेब असतील, सरांनी आणि मॅडमने आम्हाला या ठिकाणी अतिशय कमी वेळात संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर आणि मॅडम यांचे अगदी हृदयापासून खूप खूप आभार मानतो आणि जास्त वेळ न घालवता आपल्या कार्यशाळेला सुरुवात करतो. स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचं जे आता शिक्षण चालू आहे, BEd असेल किंवा काही जणांचं BEd झालं असेल किंवा तुमचं वेगळं पण काही झालं असेल, वेगवेगळ्या फॅकल्टीचे विद्यार्थी असतील, तुम्ही ज्या आत्ता क्षेत्रामध्ये आहात ते शिक्षण क्षेत्र आहे आणि तुमचं DEd असू द्या किंवा BEd असू द्या काही असू द्या, तुम्हाला TET परीक्षा देणं कंपल्सरी आहे. मग तुमची TET असू द्या किंवा त्याला ऑर म्हणून CTET एक्झाम असू द्या, त्या दोन एक्झाम तुम्हाला दिल्याशिवाय पुढची तुमची शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी ही एक्झाम तुम्हाला देता येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ही एक्झाम देणं आणि एक्झाम पास होणं खूप गरजेचं आहे. मग एक्झाम तुम्हाला पास कशी होता येईल या संदर्भात मी तुम्हाला तुमच्याबरोबर चांगली चर्चा करेन, जेणेकरून तुम्ही एक्झाम जास्त अभ्यास न करता शॉर्टमध्ये कसा अभ्यास करायचा जेणेकरून तुम्ही एक्झाम पास होता. आता ह्या एक्झामची ओळख करून देताना तुम्हाला मी थोडक्यात सांगेन की तुम्हाला सर्वप्रथम ही एक्झाम पास होण्यासाठी एक 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ती एक्झाम 100% पहिल्या प्रयत्नात सुद्धा पास होऊ शकता. सर्वात प्रथम पहिली गोष्ट अशी असेल की ही एक्झाम तुमची कुठं मेरिट लागत नाही.
असं बोलतो जरा म्हणजे कम्युनिकेशन छान मिळतं मला बोलता येतोय ना आवाज पाठीमागे. आता बघा तुम्हाला टीईटीची परीक्षा येते ज्याला आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणतो. हे एक्झाम तुम्हाला पास होणं सोपं कसं आहे हे तुम्हाला सांगेल. त्याचबरोबर तुम्हाला संदर्भ पुस्तकं कोणती अभ्यासायची ते एक सांगेल तुम्हाला. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं असेल ही एक्झाम पूर्णपणे तुमची फिरून झालेल्या प्रश्नांवर कशी आधारित असते त्या 3 गोष्टी तुम्हाला सांगेल. त्या 3 गोष्टी तुम्ही कमी कालावधीत चांगल्या जर आत्मसात केल्या तर तुमचा रिझल्ट खूप लवकर येईल. आता हे तुमची 23 नोव्हेंबरची एक्झाम असेल ती एक्झाम सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. बरेच विद्यार्थी असे जुने विद्यार्थी असतील बघा आम्ही महाराष्ट्रभर जेवढी कॉलेज आहेत त्या ठिकाणी असं मार्गदर्शन करत असतो. ऑनलाईन पद्धतीने असेल ऑफलाईन पद्धतीने असेल जेणेकरून तुम्ही घरी बसून सुद्धा कशा पद्धतीने अभ्यास करू शकता आणि एक्झाम ही पास होऊ शकता. काही विद्यार्थी 2 महिन्यात सुद्धा पास झाले, काही विद्यार्थी 1 महिन्यात सुद्धा एक्झाम पास झाले. याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय तर तुमची ही पात्रता परीक्षा आहे. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये किती लाखो विद्यार्थी बसले एक्झाम. उदाहरणार्थ एक 5 लाख विद्यार्थी बसले आणि 5च्या 5 लाख विद्यार्थ्यांना त्या 150 पैकी 90 मार्क पडले, सगळेच पास झाले. इथं काय तुमचं मेरिट नाही काय नाही तुमची एक्झाम आहे पात्रता परीक्षा. याचं तुमचं मेरिट लागत नाही प्रत्येक तासामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला ही एक्झाम फक्त पात्र व्हायचं आहे एवढंच लक्षात ठेवायचं. आणि पात्र होणं असं काही जास्त अवघड नाही. तुम्हाला जे सांगतो ते जर तुम्ही व्यवस्थित केलं प्रॉपर तर तुम्हाला ही एक्झाम सहज येणाऱ्या कालावधीत सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. नंबर 1 ला तुम्हाला सांगतो की तुम्हाला झालेले जे प्रश्न आहेत टीईटीचे. आता टीईटी एक्झाम तुमची 2013 पासून घेतली जाते बघा. आतापर्यंतचा जर विचार केला तर गेल्या वर्षी 10 नोव्हेंबरला एक्झाम झाली तुम्ही. मग या 10 नोव्हेंबरच्या एक्झामचा जर विचार केला तर 8 वेळा परीक्षा झाली. मग 8 वेळा परीक्षा झाल्या असतील तर तुमचे 2 पेपर असतात बघा. ज्यांचं डीएड झालंय फक्त पहिला पेपर भरलाय त्यांचा 1 पेपर असतोय आणि दुसरा पेपर ज्यांचं सायन्स झालंय त्यांचा मॅथ्स आणि सायन्स असतो विज्ञानचा असतोय. आणि ज्यांचं सोशल झालेलं आहे म्हणजे बीएससी सोडून कोणत्याही फॅकल्टीचा असेल बीएड झाला असेल तर त्यांना सामाजिक शास्त्र नावाचा पेपर असतोय. तर पेपर 1 आणि पेपर 2 असे तुमचे 16 पेपर झाले असतात. या 16 पेपरची जर आपण बेरीज केली तर तुमचे 150 प्रश्न असतात. असे 300 प्रश्न तुमचे झालेले आहेत. जवळजवळ तुम्हाला सगळ्या प्रश्नांचा आढावा घ्यावा लागेल आणि ते प्रश्न व्यवस्थित तुम्हाला विश्लेषण करावे लागेल. मग ते विश्लेषण जर तुम्ही चांगलं केलं तर तुमचा 1 सिंगल मार्क सुद्धा जाणार नाही. एक तुम्ही लक्षात ठेवा. जेणेकरून तुम्हाला पास व्हायचं आहे तर झालेले प्रश्न तुमचे प्रॉपर चांगले पाहिजे. प्रॉपर म्हणजे मी तुम्हाला प्रश्न सांगेल तुमचे तोंडपाठ पाहिजे. त्या प्रश्नांचं जे पर्याय दिले ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या हँडल करता आले पाहिजे. त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. यासाठी तुमचा थोडा बेस पक्का पाहिजे. मी असं म्हणत नाही की 1 महिन्यात तुम्ही दुसरे प्रश्न पाठ केले तर पास झालाय अजिबात नाही. तुमचा थोडा बेस पाहिजे काय नाही काय जेणेकरून त्या प्रश्नाची लिंक कुठं लागते का ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता इथं बऱ्यापैकी सगळे बीएड झालेले असतील बरोबर. पेपर 2 मध्येच असतील. समाजशास्त्रवाले आहेत का कोण. सोशल सायन्स वाले बाकीचे सगळे मॅथ सायन्स वाले असतील किंवा काही जणांनी पहिला पेपर भरला असेल बरोबर. तर तुमचा पेपर कोणताही असू द्या डोक्यात एकच ठेवा ज्याला टीईटीचं स्ट्रक्चर कळलं. स्ट्रक्चर म्हणजे काय तर पेपरचा पॅटर्न कळेल त्याची एक्झाम क्रॅक होते हे डोक्यात ठेवा. मग तुम्ही किती अभ्यास करताय जास्त वेळ किती कमी वेळा अभ्यास करताय याला जास्त महत्व नाही. तुम्हाला एकदा पेपरचा पॅटर्न कळला का तुम्ही एक्झाम क्रॅक करा. अजिबात याच्यामध्ये अवघड काय. आता यामध्ये तुम्हाला विषय सर्वांना माहित असतील बघा. 3 विषय तुम्हाला कॉमन असतात जे तुम्हाला द्यावेच लागतात. यामध्ये तुमचं मराठी असेल इंग्रजी असेल आणि पहिला पेपर असेल तुमचा तर पहिला असो किंवा दुसरा असो मानसशास्त्र. हे 3 विषय तुमचे फिक्स आहेत. आता ह्या वेळेस अजून एक रूल असा केलेला आहे किंवा पाठीमागपासूनच आहे पण आता जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला ज्याचं इंग्लिश फक्त नाही त्यांना एक अजून वाढ दिला की तुम्ही हिंदी विषय सुद्धा घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जर इंग्रजी अवघड वाटत असेल भीती वाटत असेल तर तुम्ही हिंदी विषय सुद्धा घेऊ शकता. जेणेकरून मग आज शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची. तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर भरून टाका. आणि एखाद्याला वाटत असेल इंग्रजी अवघड आहे पण मी इंग्रजीत भरलाय तर तुमची फक्त फी जास्त आहे. तुम्हाला अजून एक फॉर्म भरता येईल आणि तुम्हाला 2 हॉल तिकीट येते. एक इंग्रजीचं भरलेलं आहे त्याचं 1 येईल आणि आता जर तुम्ही डबल वाटला हिंदीचा तर त्याचं 1 येईल. मग तुमच्या कोणताही पेपर तुम्ही देऊ शकता पण दोन्हीपैकी एकच देऊ शकता. तुम्हाला भीती वाटत असेल तर लक्षात ठेवा ज्याचं इंग्लिश चांगला आहे मार्क पडले त्यांनी काही नादाला लागू नका. तुमचं जे आहे तेच राहू द्या. पण ज्यांना वाटतंय इंग्रजीत मार्क पडणार नाहीत आपल्याला पण हिंदीत पडू शकतं मग त्यांनी हिंदी विषय जर तिथं क्लिक केला तरी चालेल. फक्त तुम्हाला डबल फी भरायला लागेल आणि 2 हॉल तिकीट येतील त्यातल्या एका हॉल तिकीटवर तुम्ही एक्झाम देऊ शकता. आज तुमची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. जे कोणी फॉर्म भरला नसेल अजूनपर्यंत तर तुम्ही फॉर्म भरून घ्या. हे 3 विषय तुम्हाला कॉमन आहेत सांगितल्याप्रमाणे. इंग्लिशला हिंदी दिला हिंदी किंवा इंग्लिश तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये तुमचा मराठी विषय असेल 30 प्रश्नांसाठी असतो. त्या मराठीमध्ये तुम्हाला
तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला प्रॉपर छान, तर तुम्हाला 25च्या आत मार्क अजिबात तुमची येतच नाही, तुम्ही 25 प्लस राहा. मराठीमध्ये तुम्हाला जे बेसिक आहे त्याच्या बाहेर तुमचा प्रश्न विचारला जातो. मराठीत एक सुद्धा मार्क जात नाही, पण तुम्ही व्यवस्थित प्रॉपर अभ्यास केलाय, कॉमन विद्यार्थी असेल तर त्याला सुद्धा 25 प्लस मार्क पडतातच. तर तुम्ही डोक्यात ठेवा. मग मराठीसाठी तुम्ही पुस्तक मार्केटमधलं वापरतात चाल कोणतं ना कोणतं. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे बघा मराठीचं. तुम्हाला विषय पुस्तकाचं नाव सांगेल, तुमचा काही डाऊट असेल प्रश्न असेल तर विचारा. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे बघा मार्केटमध्ये. ते जरी पुस्तक तुम्ही चांगलं व्यवस्थित अभ्यास केला तरी सुद्धा तुम्हाला मार्क पडतात. म्हणजे पुस्तक नेमकं अभ्यासायचं कसं, कारण मार्केटमध्ये पुस्तकं भयंकर आहेत आणि एका पुस्तकात पण माहिती भरपूर दिली आहे. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घेतलं तरी त्याच्यात फक्त तुमच्या शिक्षक भरतीचं दिलं नाही, त्यामध्ये पोलीस शिपाई पासून UPSCच्या मुख्य परीक्षेची सुद्धा माहिती. तुमच्या लक्षात येत नाही वाचायचं कसं काय करायचं, बरोबर का? तर तुम्हाला माहितीसाठी सांगतो, तुमचं जेवढं प्रश्न झालेलं माहित असतील, एक प्रश्नपत्रिका घ्या तुम्ही गेल्या वेळेस झालेली किंवा त्याच्या अगोदरची कोणतीही घ्या, त्यामध्ये तुम्हाला कळेल की प्रश्नाचं स्वरूप नेमकं कसं आहे. त्या माध्यमातून तुम्हाला कळेल की त्या पुस्तकाचं महत्वाचं काय आहे, जे आपल्या परीक्षेसाठी आवश्यक आहे. लक्षात ठेवा, या गोष्टी तुम्हाला कोण सुद्धा सांगत नाही, कारण तुम्ही पुस्तकांचा वाचत बसता पूर्णपणे आणि कुणाची पुस्तकं वाचून सुद्धा होणार नाही एवढ्या जवळ तुमच्या एक्झाम. त्याच्यामुळे तुमचं जेवढं प्रश्न झालेलं चांगलं असतील तेवढं तुम्हाला कळेल की ह्या पुस्तकाचा हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, तो आपल्याला करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, असं तुमचा मराठी विषय असेल, कुठलाही विषय असेल, तुम्ही झालेल्या पेपर शिवाय तिकडे वळायचं नाही. लक्षात ठेवा, म्हणजे प्रश्नांची ओळख करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पुस्तकाकडे वळा. लक्षात ठेवा, तर आणि तरच तुम्हाला तो विषय सुद्धा एकदम आणि एकदम सोपा आणि मार्क मिळवून देणार आहे. आता मराठी विषय झाला तर तुमचा मानसशास्त्र असेल, तुम्ही शिकताय कॉलेजमध्ये किंवा अभ्यास केलाय, फडके प्रकाशनचं एक पुस्तक आहे बघा, छान पुस्तक आहे. त्या पुस्तकातलं जरी तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तरी सुद्धा मानसशास्त्रामध्ये तुम्हाला चांगली मार्क मिळून जातील. किंवा मार्केटमध्ये के सागरचं पण एक पुस्तक आहे बघा, के सागर पब्लिकेशनचं, ते पण चांगलं पुस्तक आहे. त्यामधून पण तुम्हाला चांगला तो विषय पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. 2 पुस्तकं तुम्हाला सांगितले, 2 विषय तुम्हाला सांगितले. तिसरा विषय तुमचा इंग्रजी असेल किंवा इंग्रजीला वाट तुमचा हिंदी असेल. इंग्रजी विषय असेल तर परत तुम्हाला सांगतो, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक चांगलं आहे इंग्रजीसाठी, कारण त्यांनी बरेच प्रश्न अगोदर झालेले ते प्रश्न पण प्रत्येक टॉपिकच्या पाठीमागे दिले. म्हणजे तुमचा टॉपिक झालं का प्रश्न सुद्धा चांगले होते आणि मग त्या प्रश्नाचं तुमचे टीईटीचे पण प्रश्न तुम्हाला दिसून येतील की ह्या टॉपिक मधला हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, जी तुमची रिव्हिजन चांगली होईल. रिव्हिजन जेवढी चांगली होईल तेवढा चांगला तुमचा रिझल्ट येईल. तुम्हाला आता 3 विषय जे कॉमन आहेत ते तिन्ही सांगितले, ज्यामध्ये तुम्हाला विषय सांगितले आणि पुस्तकांची नावं सांगितले. यामध्ये तुम्हाला काय अडचण आहे का, कोणाला सांगा, बोला, आहे का काय डाऊट? हा, प्रश्न किती असतात बघा. हे 3 जे विषय आहेत, 3 किंवा 5 विषय आहेत का नाही, सगळ्या विषयांवर तुम्हाला 30 प्रश्न आहेत. त्यामध्ये अजिबात बदल नसतो. तुमचा मराठी विषय असेल 30 प्रश्न, तुमचा इंग्रजी विषय असेल 30 प्रश्न, मानसशास्त्र विषय असेल तुमचा 30 प्रश्न. म्हणजे 30 प्रश्नाचा तुमचा पॅटर्न आहे, हा ठरलेला आहे. आता पेपर 1ला जसे हे 30 प्रश्न आहेत तसेच हे तिन्ही विषय कॉमन तुम्हाला पेपर 2 साठी पण आहेत. मग 2 तुमचा समाजशास्त्र असेल किंवा दुसराच पेपर तुमचा विज्ञान आणि गणित असेल, तिथं सुद्धा तुम्हाला फक्त विज्ञान आणि गणितचे 30 प्रश्न वेगळे असणार आहेत, बाकी प्रश्न तुम्हाला हेच असणार आहेत. लक्षात ठेवा, याचा अर्थ प्रश्न सेम राहणार आहेत का, तर अजिबात नाही. तुमच्या प्रश्नांचा दर्जा थोडा वाढणार आहे, कारण तुमचा पेपर 1 आहे तो 1 ते 5 साठी आहे आणि पेपर 2 तुमचा 6 ते 8 साठी. त्याच्यामुळे प्रश्नांचा दर्जा थोडा वाढणार, बाकी काही मात्र त्यामध्ये बदल होणार. हे 3 विषय क्लिअर झाले का तुमचे? काही प्रश्न असतील तर तुम्ही बिनधास्त विचारा, त्याच्यावर पण आपण चर्चा करू. त्यानंतर आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. तुमचा पेपर 1च असेल तर तिथं परिसर अभ्यास हा एक विषय. परिसर अभ्यास मध्ये करायचं काय, तर तुम्ही फक्त शालेय पुस्तक अभ्यासायची चांगली. मग कितवी पासून अभ्यासायची, तर तुम्ही 4थी ते 8वी पर्यंतच अभ्यासा, लय 10वीकडे पण जाऊ नका, कारण तुम्हाला जास्त प्रश्नांची संख्या 4थी ते 8वी पर्यंतच आहे. मग या 30 पैकी सर किती प्रश्न आम्हाला विचारले जाऊ शकतात 4थी ते 8वी पर्यंतचे, तर 25 पर्यंत प्रश्न तुम्हाला पुस्तकात दिसत आहे. तुमचे 4थी ते 8वी पर्यंतची पुस्तक अभ्यासायची. मग परिसर अभ्यासामध्ये कोणते विषय येतात, तर ते एक विषय लक्षात ठेवा. तुम्हाला विज्ञान हा विषय खूप महत्वाचा आहे. त्यामध्ये विज्ञानात तुम्हाला 30 पैकी 10 प्रश्न विचारतात, 10 प्रश्न. ते पण तुम्हाला 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी 5 पुस्तकं वाचले तरी तुमचे 10 पैकी 8+ प्रश्न कव्हर होऊन जातात. लक्षात ठेवा. मग तुमचे 1-2 प्रश्न 9वी-10वी वर जातात. मग तिकडे काय तुम्ही जाऊ नका 1-2 प्रश्नासाठी. आपल्या जे हातात आहेत, आपल्याला जे भेटणार आहे ते तुम्ही अजिबात सोडू नका. मग तुम्ही विज्ञानचं चांगलं करण्यासाठी 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी पर्यंतचं जे काही विज्ञान तुम्हाला आहे ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासलं पाहिजे. त्याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार. विज्ञान नंतर कुठल्या विषयाला जास्त महत्व असेल तर इतिहासाला जास्त महत्व आहे. लक्षात ठेवा. मग
त्यात इतिहास कुठला तर तुम्हाला 4थी आणि 7वीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दिला आहे बघा, ज्याच्यावर तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. ते तुमचे पूर्णपणे तिथूनच कव्हर होतात. इयत्ता 4थीचं आणि इयत्ता 7वीचं पुस्तक आहे. परिसर अभ्यास भाग 2 आहे बघा इयत्ता 4थीचं, आणि इयत्ता 7वीचं तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे भारताचा इतिहास. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दिलेला आहे. तो तुम्ही व्यवस्थित इयत्ता 7वीच्या पुस्तकातून कव्हर करा. ते तुम्हाला 2 पुस्तकाची चांगली करायचे. मग सर आधुनिकसाठी कुठला करायचा तर आधुनिकसाठी इयत्ता 8वीचा आहे, आणि प्राचीन इतिहास असेल तर इयत्ता 6वीचा आहे. परत तुम्हाला सांगतो 4थी 5वी 6वी 7वी 8वी इथपर्यंतच तुम्ही इतिहासाची सुद्धा पुस्तकं चांगली अभ्यासा पाहिजे. हा तुमचा इतिहास विषय झाला परिसर अभ्यासाचा. तिसरा विषय आहे तुमचा भूगोल. भूगोल सुद्धा तुम्ही 4थी ते 8वी पर्यंतच करा, बाकी वेगळं काही करू नका. आणि त्यानंतरचा विषय राज्यशास्त्र, तो काही तुम्ही जास्त अभ्यासला नाही अभ्यासला तरी चालेल, कारण तुम्हाला त्याच्यावर जास्त प्रश्न नाही. तुमचा जो काही बेसिक थोडाफार प्रश्नांच्या माध्यमातून अभ्यास होईल झालेला तो केला तरी तुम्हाला भरपूर झाला. पण या 3 विषयांना जास्त महत्व द्या, जेणेकरून तुमचा परिसर अभ्यास खूप चांगला स्ट्रॉंग होईल. आतापर्यंत तुम्हाला बघा पेपर 1 मध्ये टोटल 4 विषय सांगितले. 4 विषय म्हणजे तुमचे मार्क किती झाले 120 बरोबर. आता शेवटचा 5वा विषय आपला तुमचा गणित आणि भूमिती. गणित आणि भूमिती यासाठी नितीन माने सरांचं पुस्तक आहे बघा, ज्यात तुम्हाला भूमितीचे पण टॉपिक व्यवस्थित दिलेले आहे आणि गणितचे पण टॉपिक प्रॉपर व्यवस्थित तुम्हाला समजेल अशा भाषेत दिलेले आहे. ते जरी तुम्ही व्यवस्थित केले तरी तुमचा तो विषय पूर्णपणे कव्हर होतो. आता पेपर 1 विषय तुम्हाला डिटेल व्यवस्थित सगळं सांगितलं बघा. पुस्तकांची नावे, मार्क किती आहेत आणि कोणत्या विषय कोणत्या इथून करायचे. पेपर एवढं तुम्ही व्यवस्थित केलं का नाही तर तुम्ही स्वतः एक्झाम पास होऊ शकता. लक्षात ठेवा. आता तुम्हाला पेपर 1 साठी काय डाऊट आहे का, कोणाचे प्रश्न आहेत का बोला, असतील तर सांगा. काही प्रश्न असू दे तुमचे. हा बोला. सर हिंदी मीडियम, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम, म्हणजे मी समजा आता धरलं की नाही हिंदी मीडियम आहे तर काय ते हिंदीमध्ये पेपर येणार आहे. बरोबर. आता तुमचं बघा परीक्षेचं माध्यम आणि भाषा यामध्ये फरक आहे. तुमचा पेपर जो आहे तो कुठल्या भाषेमध्ये आहे. तुमचा मराठी विषय असेल तर मराठीतच राहणार. मग तुमची भाषा तुम्ही हिंदी निवडा, इंग्रजी निवडा, काही निवडा, तो पेपर तुमचा कशात राहणार आहे मराठीतच. नंबर 2 इंग्रजी पेपर असेल तुमचा, भाषा तुम्ही कुठली निवडा तो कुठल्या भाषेमध्ये असणार आहे इंग्रजीतच. आणि नंबर 3 तुमचा जो इंग्रजीला वर आहे हिंदी. हिंदी सुद्धा तुम्ही कुठली भाषा निवडा, उर्दू निवडा, तुमची मराठी असू द्या, इंग्रजी असू द्या किंवा हिंदी असू द्या, हे 3 विषय तुम्हाला त्याच विषयामध्ये आहे. त्यामध्ये काहीच बदल होत नाही. तुमचा बदल कुठं होतो या तुमचा जो परिसर अभ्यास नावाचा घटक आहे, गणित नावाचा घटक आहे आणि विज्ञान, हे तुम्ही जी तुमचं माध्यम निवडता त्या माध्यमामध्ये येणार. तुम्ही जर हिंदी निवडलं तर हे 3 विषय तुमचे हिंदीमध्ये येणार. परत एकदा सांगतो तुम्हाला, तुमचा मराठी मराठीतच राहणार, इंग्रजी इंग्रजीतच राहणार, हिंदी हिंदीतच राहणार. आणि तुमचा दुसरा अजून एक तर मानसशास्त्र, तो एक तुम्ही भाषा जशी बदलता तसा तुमचा चेंज होईल. तुम्ही जर तुमची भाषा म्हणजे माध्यम जर तुम्ही जर मराठी ठेवलं तर तुमचं विज्ञान असेल, त्याचबरोबर तुमचं गणित असेल आणि तुमचं मानसशास्त्र असेल. याच्यामध्ये तुमचं मराठीतच राहणार. तुम्ही हिंदी ठेवलं तर हिंदीत राहणार, इंग्रजी ठेवलं तर इंग्रजीत राहणार किंवा तुमची उर्दू ठेवली तर उर्दूमध्ये राहणार. हे फक्त विषय बदलतात, बाकी तुमचे 3 विषय अजिबात बदलणार नाही. क्लिअर झाला का डाऊट? ओके. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? येस. हिंदीसाठी बघा मार्केटमध्ये आपल्या महाराष्ट्रात तर कोणी काढलंच नाही. महाराष्ट्राचा आणि हिंदीचा जास्त काही संबंध येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगेल की अरिहंत पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे. अरिहंत पब्लिकेशन हिंदीचं एक पुस्तक आहे ग्रीन कलरचं. ते जर पुस्तक तुम्ही चांगला अभ्यास कर आणि झालेले पेपर तुम्हाला भेटून जातील, ते पेपर एक अभ्यास तरी तुमचा हिंदी कव्हर होईल. ठीक आहे. अरिहंत पब्लिकेशन नाव लिहून ठेवा, लक्षात ठेवा, क्लिअर होऊन जाईल. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का सांगा. असतील तर बोला, म्हणजे क्लिअर होईल. जसं मॅथमॅटिक्स मध्ये अल्जेब्रा, जॉमेट्री असे 2 भाग असतात. बरोबर. तशाच वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे आता मराठीचा आहे पूर्ण क्वेश्चन 30 पूर्ण मराठीचं झाल्यानंतर इंग्लिशचं बरोबर 30 प्रश्नांचा पॅटर्न आहे तुमचा. तुम्हाला मराठीत 30 प्रश्न झाले का, इंग्रजी झाले का, बालमानसशास्त्र, त्यानंतर परिसर अभ्यास आणि त्याच्यानंतर तुमचा जो गणित भूमिती आहे तो म्हणजे 30चा पॅटर्न राहील. असे आधीमध्ये प्रश्न तुमच्या अजिबात येणार नाही. आणि तुमचा पेपर ऑफलाईन पद्धतीने असतोय, लक्षात ठेवा. ऑफलाईन असल्यामुळे तुम्हाला काही तिथं भाषा वगैरे काही फॉर्म भरतात त्यावेळी तुम्ही निवडायचे असतात, लक्षात ठेवा.
आणि सिक्वेन्स तुमचा 30 प्रश्नांचाच राहणार आहे. अशा यादीमध्ये 10 झाल्यानंतर 2, 3 असं काही राहणार नाही. तुमचा जो 30 प्रश्नांचा आहे तोच पॅटर्न तिथं सुद्धा पेपरमध्ये राहणार. चलो, अजून कोणाचे काय प्रश्न आहेत का? बोला. असतील तर विचारा, नसतील तर आपण पेपर 2 कडे जाऊया. बोला. समाजशास्त्रासाठी आता आपण इथपर्यंत आलेलो आहे की पेपर 1 मध्ये परिसर अभ्यास क्लिअर केला आपण. आता पेपर 2 आपला समाजशास्त्र आणि विज्ञान गणितचा आहे. आता पेपर 2 वर आपण चर्चा करू. कोणाचे काय प्रश्न आहेत अजून पेपर 1 मध्ये? येस, अर्थशास्त्राचा पेपर 1 परिसर अभ्यास जर तुमचा असेल तर अर्थशास्त्र तुम्ही अभ्यासू नका. अर्थशास्त्रावर तुम्हाला काही जास्त प्रश्न विचारले जात नाही. आणि तुम्हाला जर अर्थशास्त्र अभ्यासायचं असेल तर तुम्हाला भूगोल आणि अर्थशास्त्र असे 2 विषय येतात. 7वी 8वीच्या पुस्तकात दिलेले आहे. त्यातलाच अभ्यासायचा असेल. आणि अर्थशास्त्रावर तुम्हाला प्रश्न विचारलेत कशावर? तर आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले. मग आंतरराष्ट्रीय संस्था कुठली असते तुमच्या? WTO असेल, WHO असेल तुमची, किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल. या घटकांवर प्रश्न विचारले. त्याची मुख्यालय कुठं आहे, स्थापना कधी झाली, असे प्रश्न आहेत. मोजून 1 3 ते 4 टॉपिक आहे, त्याच्या बाहेर तुमचा प्रश्न गेला नाही. आणि जास्त प्रश्न अर्थशास्त्रावर तुम्हाला पेपर 1 ला विचारले जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही जास्त अर्थशास्त्राच्या नादाला लागू नका. जे तुमच्या हातात आहे ते अगोदर करा. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं वेगळं काय करायचंय आपल्याला तर तुम्हाला भूगोल आणि अर्थशास्त्र हे एकत्रित दिलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लिअर काही पर्यंत? पेपर 2 कडे वळूयात का आपण? बोला. येस येस येस. हा, तर त्याचं काय करा तुम्हाला. आता मी ही जास्त गोष्ट तुम्हाला सांगत नाही, पण आपल्या क्लासमध्ये जे विद्यार्थी आहेत बॅचमध्ये त्यांना सांगतो. त्यांच्याकडून आम्ही काय करतो, त्यांना टार्गेट देतो की तुम्हाला एकदा 4वीचा अभ्यास करायचा आहे, बरोबर. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा, तर त्यांना आम्ही 5 टॉपिक वाचायला लावतो. आणि त्याच्यावरचे जवळजवळ 100 प्रश्न आम्ही विश्लेषणची घेतली. आणि मग त्यांनी चांगला पेपर कुठलाही काढू द्या, त्यांना चॅलेंज देतो आम्ही 13पासून आतापर्यंत. त्यांचा प्रश्न चुकत म्हणजे तुम्हाला ते प्रश्न बनवायला वेळ जास्त जाईल. तुम्ही जर मेहनत घेतली, कालावधी कमी आहे आता सांगतो, पण मेहनत जर घेतली तर व्यवस्थित होईल. पण पुस्तकात त्या तुम्हाला सांगतो पेज नंबर 3 पासून प्रश्न त्यांनी विचारले. येते का लक्षात? म्हणजे तुम्हाला शालेय पुस्तकाच्या बाहेर प्रश्न जातच नाही परिसर अभ्यासाचा. त्याच्यामुळे तुम्ही शालेय पुस्तकं पूर्ण वाचा शालेय पुस्तक. मार्केटमधल्या पुस्तकापेक्षा शालेय पुस्तकं जेवढी चांगली वाचतात तेवढा तुमचा रिझल्ट चांगला असतो. तुम्ही बघा कधी एखादं पुस्तक या शालेय आणि त्या विषयातलं तुम्ही पेपर काढा, परिसर अभ्यास काढा गेल्या तुम्ही, आणि एकदा 4थीच्या म्हणजे इतिहासाचा फक्त प्रश्न काढा आणि 4थीचं पुस्तक तुमच्या जवळ असतं. पेज नंबर 3 पासून प्रश्न आहे तुम्हाला शेवटपर्यंत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही ते पुस्तक चांगला अभ्यासा. शालेय पुस्तकं कंपल्सरी अभ्यासा सगळी. त्यामध्ये असं नाही की ह्या टॉपिकवर विचारतील त्या टॉपिकवर विचारतील, अजिबात नाही. ते प्रश्न कोणताही विचारतील, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे शालेय पुस्तकं तुम्ही चांगली कराच. आणि शालेय तुम्हाला सोपं जाण्यासाठी एक आता सांगतो ते करा. तुम्ही तुमच्याकडे गाईड पाहिजे. गाईड जर असतील का नाही तर कार्यक्रम 1 नंबर झाला. म्हणजे तुम्हाला काय करायची गरजच नाही. सांगा गाईड मध्ये तुम्हाला सांगतो एवढी जबरदस्त माहिती दिली आहे. तुम्ही 21 अपेक्षित वगैरे म्हणता का? आपण शाळेत असताना आपल्याला म्हणायचे वाचू नका, अभ्यासू नका. तर तुम्हाला मी आता म्हणेन तुम्हाला पास व्हायचं असेल तर वाचा, सोपं करायचं असेल तर वाचा, लक्षात ठेवा. आणि तुमचे कोण शिक्षक असतील म्हणजे आता तुमचे आई वडील, बरोबर का, त्यांना पण टी कंपल्सरी केलेली आहे जे शिक्षक आहेत त्यांना. त्याच्यामुळे त्यांना पण सांगा सोपं व्हायचं असेल तर तुम्ही हेच करा. बाकी वेगळं काही करत बसू नका. आपल्याला काही तर PhD मिळवायची आहे का? बोला. 150 पैकी 150 पाळायचे आहेत का? मग किती पाळायचे? टार्गेट आपलं 100 प्लस ठेवा, नाहीतर 90 प्लस टार्गेट असल्यावर कार्यक्रम वेगळा. टार्गेट हे आपली मोठी पाहिजे तर आपण पर्यंत पोहोचेल. अबकी बार 100 पारचा न्यारा द्या. कमीत कमी तुम्ही 90 पार तरी करता तुम्हाला सांगा. आणि त्यात अजून सांगतो तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर तुम्हाला 55% मार्क पाडायचे. 150च्या 55% म्हणजे तुम्हाला 82.5 मार्क पाडायचे. याचा अर्थ ते तिथे अजून सवलत दिली 82 पडला तरी पात्र करते. असं बोला की तुम्हाला कास्टमध्ये असाल तर 55% पाडा आणि ओपन मध्ये असाल तर तुम्ही किती पाडायचे? 60%. म्हणजे 90 प्रश्न तुम्हाला बरोबर आहे. तुम्हाला हे पण सांगेल अभ्यास कसा करायचा. एक 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 गोष्ट क्लिअर झाली आपली आपण तिकडे पण बोलू. आणि अजिबात कुठल्याच अजिबात नाही. खूप छान प्रश्न आहेत त्याच्यावर आपण चर्चा करू. निगेटिव्ह मार्किंगची एक भीती असते तर ह्याला निगेटिव्ह मार्किंग नाही, हा एक प्लस पॉईंट. पेपर पास सोपं होणं कसं आहे ते तुम्हाला व्यवस्थित सांगेल. तुम्हाला ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही.
तुम्हाला 150च्या 150 प्रश्न सोडवायचे. एक सुद्धा सोडायचा शोधून सोडवायचा. जर राहिला असेल अजिबात सोडायचं नाही, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला हे पण सांगेल 4 पर्याय दिलेत का नाही, त्यातले 2 पर्याय कसे बाजूला काढायचे आणि 2 मध्ये कशी रिस्क घ्यायची. असे तुम्ही 10 जरी प्रश्न सोडवले का नाही तर तुम्हाला छातीपूर्वकपणे सांगतो 5 प्रश्न बरोबर येणार. त्याची एक ट्रिक आहे, ती पण तुम्हाला जाताना सांगेल. फक्त आठवण जा. म्हणजे तुम्हाला जर आता पेपर 150 पैकी 150 तुम्हाला सुटतच नाही. 150 पैकी किती प्रश्न येणारे असतात असा जर प्रश्न तुम्ही विचारला का नाही तर बघा, तुम्ही अभ्यास जरी काय केला नाही तरी तुमच्या हाय अभ्यासावर त्या तुम्ही 150 पैकी 70 प्रश्न बरोबर सोडवू शकता. आता जर पेपर तुम्हाला सगळ्यांना दिला का नाही आणि टायमिंग दिला तुम्हाला 2 तासाचा तर तुम्ही 150 पैकी 70 प्लस मार्क पाडणार. लक्षात ठेवा. बघा तुम्ही ट्राय करून बघा. म्हणजे तुमचा जो पेपर आहे 150 प्रश्नांचा आणि जो तुम्हाला वेळ दिलेला आहे तो पण 150 मिनिटांचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मार्क आहे तो सुद्धा 150. त्याच्यामुळे आपल्याला असं काय त्यांनी सांगितलं नाही 150 पैकी 150 पाडणारा म्हणजे तो पात्र झाला आणि 150 पैकी 100 करणारा अर्धा पात्र झाला. अजिबात नाही. दोघं पण एकाच पायरीवर आहे डोक्यात. त्याच्यामुळे आपल्याला लय मार्क पाडायचे नाही, पण जे सोपं आहे ते घ्यायचं आहे ते डोक्यात. आणि कमी कालावधीत तेच करा. बाकी वेळेला तुम्ही काही करत बसू नका. मोठमोठी पुस्तकं वगैरे वाचत असताना तुमचा वेळ त्याच्यातच सगळा निघून जाईल. आणि सगळ्यात महत्वाचा काय आहे, वेळच महत्वाचा आहे. ती वेळ आल्यावर कळते आपली तीच वेळ होती. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा वेळ कुणालाच द्यायचा नाही. कुणालाच म्हणजे कुणालाच द्यायचा नाही. एखाद्याचं लग्न असेल, वारसा असेल, समारंभ असेल, त्याला म्हणायचं तुझं तू कर म्हणायचं. बरोबर का. आता वेळ आपल्या ह्याच्यात ते करण्याची नाही. लक्षात ठेवा. आपल्या फक्त शुभेच्छा द्यायच्या, करायचं, एवढंच करायचं. बाकी स्वतःचा वेळ कुणालाही देऊ नका. कारण एखाद्याला तुम्ही जर पैसे दिलं 10,000 रुपये तर पैसे तुम्ही दिलेले माघारी येतील का? येतील. बरोबर का. येतील किंवा नाही पण येतील असं म्हणू शकतो आपण. 5,000 तरी येतील. बरोबर का. काय अडचणीत असेल किंवा त्याला दिवस चांगले तर सगळं देतील. बरोबर का. मग तुम्ही आताचा जर वेळ त्याला दिला तर तो वेळ भेटणार आहे का तुम्हाला? अजिबात नाही. मग वेळ कुणाला द्यायचा? बोला. स्वतःला नाही. स्वतःच्या अभ्यासाला स्वतःला ठेवू नका. स्वतःच्या अभ्यासाला. कारण तुम्ही वेळ स्वतःला दिला म्हणजे तुम्हाला वाटतं आपल्याला अभ्यासाला वेळ आहे. बरोबर. आणि मग कधी आपण जेवण करून बसतो अभ्यासाला एकाच पानावर 2 तास पानच पुढे जात नाही. आपण बोलत असतो तिथं. तो वेळ नाही. तो वेळ तुमचा उपयोग आहे. लक्षात ठेवा. त्याचा उपयोगच होणार. तुम्ही स्वतःचा वेळ हा स्वतःच्या अभ्यासालाच द्यायचा शब्द वापरतो. हे लेक्चर तुम्हाला 100% जीवनाला कलाटणी देणार असं सांगतो. तुम्ही जर कृतीत आणलं तर, आणि कृतीत आणणं न आणणं कोणाच्या हातात आहे? आमच्या म्हणजे तुमच्या स्वतःच्या प्रत्येकाच्या. बरोबर का. तुम्ही आतापर्यंत काय केलं ह्याचा कसलाच विचार करू नका. कसलाच. बरोबर का. पण इथून पुढं आजपासून आपल्याला काय करायचं आहे हे प्रत्येकाने ठरवायचं. आपलं स्वतःचं प्रॉपर अभ्यासाची जी काही स्ट्रॅटेजी आहे, प्रॉपर प्लॅन आहे ते स्वतःचा ठरला पाहिजे आणि त्यानुसार आपण अभ्यास करतोय का नाही हे आपण बघितलं पाहिजे. आता तुम्हाला अभ्यास कसा करायचा, काय करायचा या गोष्टीकडे मी वळणार आहे. तुम्हाला ज्या वाटते ते सोपं कसं करायचं किंवा जे सोपं आहे ते आपण अजून कसं सोपं करायचं हे पण सांगेल. तर पुढे आपण पेपर 2 कडे वळूया. पेपर 2 आपला चाललेला समाजशास्त्र. समाजशास्त्रासाठी तुम्हाला करायचं काय आहे तर इथं तुम्हाला फक्त आणि फक्त 1 का 2 वाढवायचे, 9 आणि 10 करा. ज्यांचा पेपर 2 समाजशास्त्र आहे त्यांनी, बाकी वेगळं काही करू नका. आणि ज्यांचं विज्ञान आणि गणित आहे आणि बीएड झालं, बाकी काय बीएड वगैरे झालं नाही त्यांनी लक्ष द्या. ज्यांचं काय झालेलं आहे बीएड झालंय, बीएससी झालंय, गणित आणि विज्ञान आहे बघा, त्यांना तुम्हाला सांगतो तुम्ही विज्ञान आणि गणित हे विषय सोडून बाकी जास्त अभ्यासायचे नाही. तुमचं 3 कॉमन आहेत का तर आहेत. कॉमन 3 कुठले आहेत तुमचे? मराठी, इंग्रजी आणि मानसशास्त्र. अगदी बरोबर आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला यार काय झालं? मग तुम्ही ह्या इतिहासाच्या, भूगोलच्या, राज्यशास्त्राच्या नादालाच लागायचं नाही. तुम्हाला काय संबंधच नाही ना. बरोबर का. आणि ज्यांचं सोशल आहे, बीएड झालंय, त्यांनी कोणाच्या नादाला लागायचं नाही. डोक्याचं कशाला हे करायचं आहे का नाही. गणित तुम्हाला अवघड वाटतंय का नाही? गणित कळलंच नाही. तुम्हाला परीक्षा पास होणं एवढं सोपं आहे ते आपल्याला कळलंच नाही. ते तुम्हाला स्वतःला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्हाला ही भीती जी आहे तुमची भीती जाणार नाही. लक्षात ठेवा. एकदा भीती गेली का तुमच्याकडे कसाही पेपर येऊ दे का तुम्हाला जेवढा अवघड पेपर यायचा आहे तेवढा येऊ दे, आम्ही पाहिजे तशी काढले होते. आणि तुम्हाला सांगतो तुम्ही जर जुनं पेपर काढलं का नाही त्या 150 पैकी बघा तुम्ही काढून पेपर 150 पैकी 50+ प्रश्न तुमचे रिपीट होतात. रिपीट म्हणजे परत परत विचारले जातात. मग तुम्ही म्हणता सर डायरेक्ट प्रश्न विचारला नाही, उत्तर तेच असतं पण प्रश्न फिरवून विचारला जातो. येते लक्षात तुमच्या.
त्याच्यामुळे तो घटक आपल्याला चांगला करायचा आहे झालेल्या प्रश्नांचा. जेवढा तुमचा स्ट्रॉंग असेल तेवढा तुमचा रिझल्ट येईल, लक्षात ठेवा. आता पेपर 2 विज्ञान आणि गणित वाल्यासाठी सांगतो. तुमचा जर विज्ञान गणित असेल तर तुम्ही इयत्ता 4थी पासून परिसर अभ्यासामध्ये विज्ञान दिले ते पण अभ्यासायचं. पण तुम्हाला सांगितलं तुम्ही 6वी 7वी 8वी 9वी 10वीचं जरी विज्ञान चांगलं केलं तरी तुम्हाला जे काही 30 प्रश्न विज्ञानावर विचारणार आहे त्यामध्ये तुम्ही 20 पर्यंत सहज पोहोचू शकता. आणि तुमचं गणित असेल त्यासाठी पुस्तक तेच असेल, एकच नितीन माने सरांचं पुस्तक, लक्षात ठेवा. आतापर्यंत तुम्हाला बघा मी एका विषयाला एकच पुस्तक सांगितलं. आता गणिताला और एखादं पुस्तक असेल, संदीप आरांडे सरांचं असेल, फास्ट ट्रॅक सतीश वशे सरांचं पुस्तक असेल किंवा सचिन ढवळे सरांचं पुस्तक असेल. मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं आहेत. पुस्तकांची नावं द्या. नितीन माने सरांचं नाव लिहिलं असेल त्याला ऑर्ड करा आणि एकच घ्या पुस्तक. बरं काय 4 पुस्तकं सांगतो त्यातलं एकच घ्या. एकच पुस्तक 10 वेळा वाचा, 10 पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा. येते लक्षात तुमच्या. आणि पुस्तकं एकच घ्या. परत सांगतो तुम्ही म्हणसाल सरांनी सांगितले म्हणून आणले, अजिबातच करू नका. जेवढी कमी पुस्तकं असतील तेवढी तुम्ही चांगली वाचा, ठीक आहे. आता दुसरं पुस्तक द्या गणिताचं, संदीप आरांडे. संदीप आरांडे त्याला ऑर्ड करा पुस्तकाला. फास्ट ट्रॅक सतीश वसे असल्या, फास्ट ट्रॅक नावाचं पुस्तक आहे, सतीश वसे त्याला ऑर्ड करा. सचिन ढवळे. या 4 पैकी एक पुस्तक वाचा. पण तुम्ही जर फक्त टीईटीची तयारी करताय तर पहिलं पुस्तक तुम्हाला सांगितलं नितीन माने सरांचं, ते पुस्तक तुम्ही चांगला अभ्यास, बाकी वेगळं काही करायची गरज नाही. आता तुम्हाला विषय परिसर अभ्यास आणि पेपर 2 पुस्तकांची नावे यामध्ये काय तुम्हाला डाऊट आहेत का? बोला. विज्ञान शालेय वाचा, शालेय पुस्तक 4थी ते पेपर 2 असेल तर 10वी पर्यंत आणि पेपर 1 असेल तर 4थी ते 8वी पर्यंत. येस नक्कीच. बघा दुसरा एक डाऊट काय आहे तर तुम्हाला समाजशास्त्रावर कुठल्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात? खूप छान प्रश्न विचारला मॅडम. मॅडमसाठी टाळ्या वगैरे जोरदार. कारण तुम्हाला लक्षात आलं की तुमची भूक किती आहे. तुम्हाला पेपर 2 असेल तर नेमकं करायचं काय मॅडमच्या प्रश्नाच्या माध्यमातून. तर तुम्हाला सांगतो पेपर 2 असेल का नाही, पेपर 2 ला समाजशास्त्राला किती प्रश्न आहेत सांगा मला. 30 कसे काय 60 प्रश्न आहेत समाजशास्त्र. आणि या 60 पैकी आतापर्यंत तुम्हाला 25+ प्रश्न हे भूगोलावर विचारले. पाठीमागच्या 10 नोव्हेंबरला एक्झाम झालेली भूगोलावर 30 प्रश्न विचारले. 30 नॉट अ जोक. म्हणजे पेपर 2 समाजशास्त्रवाल्यांनी कशावर जास्त जीव लावायचा आहे? भूगोलावर. भूगोल रोज अभ्यास आहे, रोज अभ्यास आहे, सोडायचा. भूगोल नंतर काय करायचं आहे? इतिहास. इतिहासाला सोडायचं. इतिहासावर पण तुम्हाला जास्त प्रश्न विचारले. बघा जास्तीत जास्त 18 प्रश्न तुम्हाला इतिहासावर विचारले. कमीत कमी तुम्हाला 9 प्रश्न विचारले इतिहासावर आतापर्यंत. 2 नंबरला तुम्ही इतिहास घ्या. 3 नंबरला काय करणार तुम्ही? नागरिक शास्त्र, ज्याला राज्यशास्त्र म्हणतो, ते तुम्ही अभ्यासात 3 नंबरला, ठीक आहे. आणि 4 नंबरला मिळाला वेळ तर तुम्ही अर्थशास्त्राकडे थोडंफार वळा पेपर 2 साठी. पेपर 1 साठी वळायचं नाही, पेपर 2 साठी. पण हे 3 विषय झाल्यानंतर वळा, हे लक्षात ठेवा. आता जसं यांचं सांगितलं तसं तुम्हाला पेपर 2 साठी सांगितलेलं आहे विज्ञानचा. विज्ञानचे 30 प्रश्न आहेत पेपर 2 वाल्यासाठी आणि गणिताचे 30 आहेत. असे 60 प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला आता समाजशास्त्राचं सांगितल्याप्रमाणे वेटेज सगळ्यात जास्त भूगोल आहे, त्यानंतर इतिहास आहे आणि त्याच्यानंतर तुमचं राज्यशास्त्र आहे, लक्षात ठेवा, ज्याला आपण राज्यघटना म्हणतो. क्लिअर झालं का इथपर्यंत? आता अजून काय अडचण असेल तरी विचारा, तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगू. बोला. येस फॉर्म भरलाय का? कॉमर्स वाले कोणी? बघा ज्यांचं कॉमर्स आहे त्यांना आता विचार केला तर दोन्हीच्या दोन्ही ऑप्शन येतात. एक सायन्सचा पण येतोय आणि दुसरा समाजशास्त्राचा पण येतो, लक्षात ठेवा. पण ज्यांचं बीएससी झालंय का नाही त्यांच्यासाठी खास करून जो सायन्स आहे तो ऑप्शन आहे, लक्षात ठेवा. बीकॉम वाल्यांनी समाजशास्त्र घेतला तरी चालतं, काही अडचण येत नाही. मी तर सांगितलं तुम्हाला समाजशास्त्र घ्या तुम्ही बीकॉम वाले, ठीक आहे. पण बरेच असे आहेत की तिथं 2 ऑप्शन दिल्यामुळे काही जणांनी जो विषय आहे तो विज्ञान आणि गणित घेतला असला तरी काही सुद्धा अडचण येणार नाही, लक्षात ठेवा. कारण त्यांनी ऑप्शन देताना दिले तो. आणि टीईटी परीक्षा लक्षात ठेवा आणि तुमची टेटची परीक्षा काही सुद्धा संबंध नसतो बरं का. तुमच्या इकडे कुठलाही विषय असू द्या, तुम्हाला जर परमनंट शिक्षक व्हायचं आहे तर टेट परीक्षा पास व्हायची. टेट म्हणजे तुमची शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी, ही परीक्षा तुम्हाला पास व्हायचं आहे.
मग इकडे तुम्ही पात्र झाला का ती एक्झाम तुम्हाला देता येईल, एवढं लक्षात ठेवा. तर B.Com वाल्यांनी मी सांगेन तुम्हाला समाजशास्त्र निवडा, जेणेकरून परीक्षा पास होणं सोपं होईल. आणि तुमचं गणित चांगलं असेल, स्ट्रॉंग असेल, थोडंफार विज्ञान, तर तुम्ही बिनधास्त व्यवस्थितरित्या डोळं दाखवून विज्ञान निवडलं तरी चालेल. मला 2 ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, अजून काय डाऊट आहेत का कोणाचे? बोला. येस, नको 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 लय ना दाखवू नका, कारण वेळ जायचा. समाजशास्त्रासाठी शालेय पुस्तकाचा अभ्यास आहे. शालेय पुस्तकं तुम्हाला 4थी ते 10वी पर्यंतची आहेत, तीच अभ्यास आहे. 1 नंबरला भूगोलची, 2 नंबरला इतिहासाची, 3 नंबरला राज्यशास्त्र. चला, अजून काय अडचणी आहेत का कोणाच्या? PYQ साठी आता बघा, लक्ष द्या. हा तुम्हाला जो घटक सांगितला सगळा हा झाला 50%. सर आम्ही एवढं करून पास होणार का? तर अजिबात होणार नाही. तुम्हाला सांगतो, ह्याला जोड पाहिजे तुमच्याकडे प्रश्नांची, तर तुमचा कार्यक्रम 100% होतो. कारण तुम्हाला प्रश्नाशिवाय काहीच होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. मग तुमच्याकडे झालेल्या प्रश्नांचा संच पाहिजे, झालेले प्रश्न पाहिजे. ते झालेले प्रश्न तुम्ही चांगले व्यवस्थित अभ्यासले पाहिजे, झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण केलं पाहिजे, तेव्हा तुमचा रिझल्ट डोळे दाखवून येणार. लक्षात ठेवा, आतापर्यंत केलं ते तुम्हाला 50% दिली. आपल्याला 50% काम कशावर करायचं आहे? तर प्रश्नांवर करायचं आहे, झालेल्या प्रश्नांवर करायचं आहे. जेवढे झालेले प्रश्न तुमचे स्ट्रॉंग असतील का नाही, तेवढा रिझल्ट तुमचा स्ट्रॉंग असेल. आता मार्केटमध्ये झालेल्या प्रश्नांचं बरीच पुस्तकं बघितली, पण बऱ्याच पुस्तकांमध्ये थोड्या मिस्टेक आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या बुद्धीनं जे तुम्हाला वाटतंय ते मार्केटमधलं पुस्तक, मी तुम्हाला काही नाव सांगत नाही, कारण मार्केटमध्ये पुस्तकं भयंकर आहेत. एक 10-12 पुस्तकं आहेत बघा विश्लेषणाची. पण तुम्हाला जे योग्य वाटतंय ते पुस्तक तुम्ही घ्या तुमच्या पातळीवर, येते लक्षात तुमच्या. पण तुम्हाला जरी वाटलं नाही, तुम्हाला शालेय अभ्यास करायचा आहे, मग विश्लेषण करताना तुम्हाला कळेल की ह्या प्रश्नाचं हिंदी विश्लेषण असं लिहिलंय, पण शालेय पुस्तकात कसं आहे, येते लक्षात तुमच्या. म्हणजे तुम्ही त्या विश्लेषणच्या पुस्तकाच्या माध्यमातून प्रश्नांपर्यंत पोहोचावे म्हणेल. तुम्हाला कशापर्यंत पोहोचा? प्रश्नांपर्यंत. तुम्हाला जे विश्लेषण दिलं जाणार आहे ते शालेय पुस्तकातून तुम्ही कव्हर करा. त्यासाठी काय अभ्यासायचं आहे? तर गाईड अभ्यासायचं. ते तुम्हाला सांगेल. गाईड अभ्यासात तुम्हाला असं कोण सांगत नाही, पण तुम्हाला परीक्षा पास व्हायची आहे, मी तुम्हाला खरंच सांगेल, तुम्ही गाईडचा चांगला अभ्यास करा, जेणेकरून पुस्तकं शालेय तुम्हाला अजून सोपी जाते. आणि शालेय जी गाईड आहे त्यामध्ये तुम्हाला प्रश्न भरपूर दिलेत बघा, भरपूर. शालेयमध्ये 5 प्रश्न आहेत तर तिथे 10 प्रश्न दिले, लक्षात ठेवा. घटकाचं विश्लेषण त्यामध्ये चांगलं दिलंय, थोडक्यात तुम्हाला ते वाचून होईल व्यवस्थित. येते लक्षात? असं करा तुम्ही. पण मार्केटमधलं कुठलंही एक तुम्ही पुस्तक घ्या विश्लेषणचं, बघा तुम्ही आणि व्यवस्थित घ्या, तुम्हाला जे योग्य वाटतंय. ठीक आहे, अजून काय डाऊट आहेत का कोणाचे? सांगा. सर आता पेपर जवळ आलेला आहे, वेळेचं नियोजन कसं करायचं? वेळेचं नियोजन सांगतो, वेळेचं एक नियोजन सांगतो. अजून कोणाचे काय प्रश्न आहेत? बोला. येस, जर BSc झाला असेल तर तुम्हाला सायन्स निवडावं लागेल, आणि BSc नसेल झालं तर मग तुम्ही समाजशास्त्र. बेस्ट चालेल की शिष्यवृत्तीची पुस्तकं वापरा तुम्ही, त्यातले बरेच प्रश्न विचारले जातात. शिष्यवृत्तीची वापरली तरी चालेल, तरी काय वाटलं असतं. स्कॉलरशिपची जी पुस्तकं आहेत त्यातले बरेच प्रश्न येतात, ती पण तुम्ही अभ्यास करता, काय अडचण नाही. चलो, आता वेळेच्या नियोजनाकडे वळूयात आपण. बोला. हा बघा, टीईटी तुम्हाला अगोदर होती का नाही? ती 5 वर्षासाठी होती, आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आता मला वाटतं गेल्या वर्षीच त्यांनी काय सुरू केली, एकदाच टीईटी पास व्हायचं, परत अभ्यास करायचा नाही. टीईटी परत डायरेक्ट तुमच्या शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेचा अभ्यास करायचा. लक्षात ठेवा, टीईटी एकदाच पास व्हायची, आणि आता ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी ठरवायचं की आताच पास व्हायचे. येते लक्षात? आणि ठरवा नुसत्या माना करू नका, बरोबर का? आता फक्त आपण ठरवतो, चार्ज होतो, पण रिझल्ट कोणाचा येतो? जो कृतीत आणतो, जो सातत्य ठेवतो त्याला रिझल्ट येतो. लक्षात ठेवा. आता वेळेच्या नियोजनाकडे आपण थोडंफार बोलूया की तुम्हाला कमी कालावधीत कसा अभ्यास करायचा आहे, काय करायचं आहे. येते लक्षात? एक तुम्हाला थोडक्यात सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आता तुम्ही अभ्यास करताय, 2 पद्धतीचा अभ्यास असतोय बघा. एक दुसऱ्याला दाखवण्यासाठी, त्याच्यानंतर दुसरा जो अभ्यास असतो तो स्वतःचा अभ्यास असतो, बरोबर का? आणि आपण सगळे अभ्यास हा स्वतःसाठीच करत असतो, पण बघणाऱ्यांचा दृष्टिकोन असतो की दाखवायला अभ्यास करतोय,
नुसती दिसायलाच अभ्यास करते पण काय येत नाही तिला, बरोबर का? अशी नावं ठेवणारी पण माणसं असतात का नाही? असतात का नाही? हा, तेच आपली प्रगती करतात. कशी? तर आपल्याला कळतं हा आपलं काय करतोय, नावं ठेवतोय, बरोबर? तर आपल्याला अभ्यास चांगला करावा लागेल जेणेकरून तिथं तुम्हाला आपल्याला बंद करता येईल, बरोबर? तर अशी जी माणसं आहेत ज्यांना आपण समाजकंटक म्हणतो, बरोबर का, आहेतच ते आपल्यासाठी. मग ते आपले पै पाहुणे असतील, घरातले असतील, आजूबाजूचे असतील, बरोबर का, ह्यांच्यापासून सुरुवातीला सावध राहायचं. डोक्यात एकच ठेवायचं, काही जरी झालं, जगाला जरी आग लागली, लक्षात ठेवा, किंवा घरात जरी काय भांडणं झाली तर त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर होऊ द्यायचा, एवढंच डोक्यात ठेवायचं. कशाचाच परिणाम आपल्या अभ्यासावर होऊ द्यायचा नाही. आपण अभ्यास सोडायचा नाही, एवढं डोक्यात ठेवा. काय जरी झालं तुमची परीक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण शेवटच्या दिवसापर्यंत चांगला अभ्यास करायचा. सुरुवात तरी करा तुम्ही अभ्यासाला सुरुवातच करत नाही त्याच्यामुळे ते अवघड वाटतं. सुरुवात करणं म्हणजे स्वतःपासून करणं, लक्षात ठेवा. आपण स्वतः जोपर्यंत करत नाही का नाही तोपर्यंत काहीच होत नाही. म्हणून स्वतः सुरुवात करा आणि हे जे कोण पै पाहुणे आहेत समाजातील आहेत नावं ठेवणारे त्यांच्यापासून सावध राहा. इथे लक्षात, कारण ते कशासाठी असतात? नावं ठेवाय पण असतात आणि नावं काढाय पण असतात, बरोबर का? वाईट झालं तर ते म्हणते मी सांगत होतो असं करू नको, चांगलं झालं तर कॉलेज काय करू शकतात मी सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे ते डंकी वाजवण्यासाठी असतो, त्याच्या नादाला लागायचं. लईच तुम्हाला काय वाटलं तर त्याला फोटो काढून ठेवा. फोटो काढून काय करायचं? आपल्या स्क्रीनवरच ठेवायचं. कुणासाठी नाही अभ्यास करायचा, त्याच्यासाठी पिटू नको काय आणि पाठीला पडायचं, येते लक्षात. किंवा जिथं अभ्यासाला बसतात तिथंच त्याला शिकवा, किंवा दिसला का अभ्यास करायचा, येते लक्षात. किंवा झोपला का ठेवला शिकवा त्याला, कुठलं तरी तो दिसला पाहिजे, येते लक्षात. कसा का व्हायना अभ्यास करा, त्याच्यानंतर ना मग त्याला पेड वाटायला म्हणायचं तू तुझ्याकडेच बघून अभ्यास केला पहिला पेडा तुला, येते लक्षात. तर ते डंका वाजवण्यासाठी असतं, त्यांच्या नादाला लागायचं नाही. आपला वेळ कुणाला द्यायचा नाही, आपला वेळ कशाला द्यायचा? आपल्या अभ्यासाला द्यायचा. हे डोक्यात ठेवा तुम्ही आजपासून, लक्षात ठेवा. आणि आपल्या अभ्यासाला द्यायचं म्हणजे आपल्यात सुद्धा दोन माणसं आहेत का नाही? दोन आपलं मानसशास्त्र करत अभ्यास करतात, आपल्यात सुद्धा दोन माणसं आहेत. कोण आहे ती? मन आणि यस मेंदू, बरोबर का? बुद्धी. मग ती दोन माणसं आहेत का नाही, त्या दोन माणसांना कधी सुद्धा असं वेगवेगळं करायचं नाही, लक्षात ठेवा. आपलं अंतर्मन असतं आणि बाह्य मन असतं बघा, पण आपलं अंतर्मन ही आपली बुद्धी असते आणि ती नेहमी काय करत असते? चांगलं सांगते, खरं बोलते. सगळ्यात महत्वाचं खरं बोलते. मग आपलं मन हे विचित्र आहे, मन हे चंचल आहे, क्षणात काय तर क्षणात कुठेही जाऊ शकतो. म्हणून आपल्या बहिणाबाई चौधरी काय म्हणतायत? मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकलं हाकलं फिर येतं पिकावर. मन हे उभ्या पिकातल्या जनावरासारखं आहे, ढोरासारखं आहे. किती जरी त्याला हाणलं तरी परत ते येणार आहे जागेवर, येते लक्षात. पण त्या मनाबरोबर तुमची जर बुद्धी गेली तर मग कार्यक्रम झाला, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या बुद्धीला सोडायचं नाही, त्याचं ऐकायचं. ती नेहमी खरं बोलत असते, लक्षात ठेवा. आपण म्हणतो ना आता आपण पिक्चर बघूया, आता आपण शॉपिंगला जाऊया, हे आपलं मन म्हणत असतं. पण बुद्धी म्हणते कशाला? आता पेपर आले, परीक्षा आले, कशाला दिवाळी तिकडे तिकडे फिरायला? त्या बुद्धीच ऐकावे, 100% रिझल्ट येईल. एक मन आहे बघा, ऐकावे जनाचे आणि करावे आता बुद्धीचे करायचे. त्या मनीत सुद्धा बदल करा. 23 तारखेपर्यंत 100% तुमच्या जीवनाला कला मिळते. 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. स्वतःचा वेळ स्वतःच्या अभ्यासासाठी द्या, इतरांसाठी देऊ नका. जे सांगितले ते करा. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमचं अभ्यासाचं नियोजन कसं असावं ते तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. नंबर 1, तुम्ही दुपारी 12 वाजलेले असतात बघा, त्या 12च्या अगोदर आपली 2-2 तासाची 2 अभ्यासाची सेशन झाली पाहिजे. म्हणजे 12च्या आधी किती तास अभ्यास झाला पाहिजे आपला? 4 तास. डोक्यातच ठेवा, 4 तास आपल्याला अभ्यास केलाच पाहिजे. एखाद्याला वाटत मी 5 तास करीन, 6 तास करीन, खूप चांगली गोष्ट आहे. जास्त वेळ केला तर खूप चांगली गोष्ट आहे. कमीत कमी 4 तास तरी अभ्यास करा. इथे लक्षात तुमच्या जेवढा तुम्ही वेळ अभ्यासात द्याचा तेवढा तुमचा रिझल्ट आहे. पण कमीत कमी 4 तास द्या, तुमचा रिझल्ट 100%. आणि त्याच्यानंतर 12 नंतर काय करायचं? तर 12 नंतर सुद्धा तुम्हाला कमीत कमी 4 तास अभ्यासाला द्यायचा आहे. जास्तीत जास्त 5 तास जरी तुम्ही दिले तरी चांगली गोष्ट आहे. तुमचा कमीत कमी प्रॉपर अभ्यास हा 8 तास झाला पाहिजे, तरच तुमचा रिझल्ट येते लक्षात तुमच्या. आता तुम्ही म्हणता सर 8 तास अभ्यास होईल का? 100% होईल. आता तुम्ही जरी कुठं ना कुठं प्राध्यापक झाला, शिक्षक झाला, तर तुम्हाला ड्युटी 8 तास करायची आहे, 10 तास करायची आहे, लक्षात ठेवा. पण ही ड्युटी करण्यासाठी आपल्याला हक्काचं जे काही स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर कमवायचं आहे ते कमवण्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं काळाची गरज आहे. तो अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमचं विषय कोणतं कधी कधी अभ्यासायचं, ते तुमचे विषय कसे आहेत त्यानुसार अभ्यास. तुम्हाला तुमचे जे स्ट्रॉंग विषय वाटताय त्याला कमी वेळ द्या, जे वीक वाटताय तुम्हाला त्याला जास्त वेळ द्या. आणि
जे महत्वाचे आहे त्याला अति जास्त वेळ द्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की ह्या टॉपिकवर फिक्स प्रश्न विचारला जातो, मग हा टॉपिक अगोदर आपल्याला केला पाहिजे, हे तुम्ही डोक्यात ठेवा. तर आणि तर तुम्हाला रिझल्ट येईल. तुम्हाला उगत दिसतंय ते पुस्तक वाचत बसू नका, हातात गावल ते वाचत बसू नका. जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे, ज्याला जास्त महत्व आहे, ज्याच्यावर प्रश्न फिक्स विचारलेला आहे, तो घटक अगोदर करा. कारण वेळ कमी आहे. जर तुमच्याकडे वेळ चांगला भरपूर जास्त असता तर तुम्हाला सांगितलं असतं काय करायचं ते. पण हा कमी वेळ आहे, तर या कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांवर भर द्या आणि त्या माध्यमातून मग तुमचा घटक पूर्णपणे कव्हर होईल. जर तुम्हाला एखादा प्रश्न अवघड वाटत असेल तर तो प्रश्न पुस्तक उघडायचं, कुठून विचारलाय, काय विचारायचं, त्याचं विश्लेषण करायचं. येत नाही त्याच प्रश्नाचा करत बसा. जो चांगला आहे की तुम्हाला माहित आहे त्याच्या नादाला नको लागू तुम्ही, तो तुमचा व्यवस्थितच राहणार. येते लक्षात तुमच्या. उदाहरणार्थ एक प्रश्न तुम्हाला विचारतो त्याचं उत्तर तुम्हाला सांगता येतंय का बघा. नाही आलं तर मी तुम्हाला सांगेन. आपल्या भारताच्या माध्यमातून कोणतं अक्षवृत्त गेलेलं आहे माहित आहे कोणाला? मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे टीईटी परीक्षेला. भारताच्या माध्यमातून गेलेलं अक्षवृत्त कोणतं आहे? बोला की जोरात. बरोबर आहे. बघा तुमची बुद्धी सांगते बोला, पण मग कोणतं गेलंय? कर्कवृत्त. आवाजात दम आहे. बरोबर. तर कर्कवृत्त हे भारताच्या माध्यमातून गेलंय. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारलेला आहे. मग तुम्हाला पर्याय देताना त्यांनी काय दिले बघा. तुमचं मकर वृत्त असेल, कर्कवृत्त असेल, आर्थिक वृत्त असेल आणि विषुवृत्त असेल असं दिलंय. तुम्हाला जास्त पहिला पर्याय दिलाय ते विषुवृत्त. जे आपल्याला सोपं वाटतं पहिला पर्याय दिला असतो तो द्यायचा नसतो कधी, कारण तो त्यांनी गंडवाय दिलाय, कसवाय दिलाय. आणि एकदा तुम्ही काळ केलं पेनानं त्यामुळे परत चेंज करता येईल. हा तोटा ऑफलाईन. ऑनलाईन असेल तर तुम्हाला क्लिक करून चेंज करता येईल. पण ऑफलाईनचा तोटा हा एक आहे की तुम्ही एकदा क्लिक केलं का केलं, एकदा काळ केलं का परत वेगळं काय करता येत. म्हणून तुम्हाला जेवढा पेपर व्यवस्थित हँडल करता येईल तेवढा तुमचा रिझल्ट. आणि म्हणून प्रश्नांची प्रॅक्टिस करायची. तुम्हाला पेपर हँडल करता यावं. मी म्हणतो तुमचा अभ्यास कमी असू द्या, पण पेपर ज्याला व्यवस्थित हँडल करता आला त्याचा रिझल्ट आला. एक डोक्यात ठेवा. तुमचा हा अभ्यास आणि तुम्ही इथं जे काही 150 मिनिटं बसणार आहे पेपर सोडवायला, तो हँडल करण्याचा वेळ जर मॅच झाला, तुम्हाला व्यवस्थित जुळवून आला तर तुमचा रिझल्ट आला म्हणून समजा लक्षात ठेवा. आता ह्याच्यावर अजून एक प्रश्न ते मी कसा विचारला, तुम्ही उत्तर दिलं कर्कवृत्त बरोबर आहे. त्या कर्कवृत्ताला दुसरं एक नाव आहे बघा. त्याला दुसरं नाव काय आहे तर कर्कवृत्त हे एक अक्षवृत्त आहे. याचा अर्थ ती एक आडवी लाईन आहे. अक्षवृत्त म्हणजे काय तर पृथ्वीवर ज्या काही आडव्या काल्पनिक रेषा उरलेल्या आहेत त्याला आपण काय म्हणतो अक्षवृत्त. पण तुम्हाला शालेय पुस्तकात फक्त एकच व्याख्या दिली नाही. तुम्ही जर एकदा 6वीचं पुस्तक काढलं तर त्यामध्ये दिलेलं आहे पृथ्वीवर काढलेल्या आडव्या काल्पनिक रेषा किंवा पूर्ण वर्तुळ, किंवा म्हणता त्याला काय म्हटलंय ते काय आहे पूर्ण वर्तुळ आहे. लक्षात ठेवा. त्याला अक्षवृत्त म्हणतो. इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं. मग हे कर्कवृत्त एक अक्षवृत्त आहे आणि भारताच्या माध्यमातून कर्कवृत्त गेलंय तर त्याला दुसरं नाव काय आहे तर उत्तरेला असलेलं 23.5 अंश उत्तर अक्षवृत्त असलेलं नाव. म्हणजे 23.5 अंश उत्तर अक्षवृत्त म्हटलं हेच नाव कशाचं आहे कर्कवृत्त. हे तुम्हाला कळलं पाहिजे. ज्याला हे कळलं नाही त्याला कसाही प्रश्न विचारते. दुसरा प्रश्न त्यांनी आम्हाला तिसरा प्रश्न काय विचारला, हे किती राज्यातून गेलेलं आहे? 7. बोला 7 राज्यातून. अजून काय वेगळं उत्तर बोला. एक उत्तर चुकलं चुकीला माप आहे. इथं काही दगडी चाळ नाही. एकदा नाही 10 वेळा चुका, तुम्हाला 11 वेळा सांगितलं. येतंय लक्षात. पण तुमच्या परीक्षेच्या वेळेस चुकायचं नाही. 23 तारखेला बोला लाल टी शर्ट 8 एकदा चाटतात मुद्दा एकदा त्याच्यासाठी टाळ्या वगैरे होतात. तर 8 राज्यातून गेलेला आहे. लक्षात. किती राज्यातून गेलेला आहे? 8 राज्यातून गेलेला आहे. हा प्रश्न त्यांनी विचारला. म्हणजे तुम्हाला फक्त अक्षवृत्तावर किती वेळा प्रश्न विचारला येते लक्षात. पुढे जाऊन तुम्हाला विचारतील कोणकोणत्या राज्यातून गेलेला आहे. बरोबर का. हे तुम्हाला एकदा तुमच्या 10वीच्या पण पुस्तकात दिलेलं आहे आणि 7वीच्या पण पुस्तकात दिलेलं आहे. हे तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात. बघा आपण बघितलं थोडक्यात एक उदाहरण घेतलं की कर्कवृत्त हे भारताच्या माध्यमातून गेलेला. कर्कवृत्त हे एक अक्षवृत्त आहे. त्याला आपण उत्तरेला 23.5 अंश उत्तर अक्षवृत्त असं म्हटलं की नाव वेगवेगळी कळलं. शेवटी कळलं तुम्हाला 8 राज्यातून गेलेला आहे. ती 8 राज्य कुठली कोणाला सांगता येतील का नाही देणार. तर तुम्हाला मी चॅलेंज देतो. तुम्ही 2 मिनिटात सांगणार. किती मिनिटात सांगणार का? माझ्यावर विश्वास ठेवा. स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. माझ्यावर काय ठेवा विश्वास. सांगू का तुम्हाला कशी सांगायची? सांगू का? माझ्या पाठीमाग म्हणणार का? म्हणा मग बोला बोलल्याशिवाय कसं म्हणायचं म्हणा. गुजरात जोरात म्हणा.
गुजराज गुजराज गुजराजमध्ये 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 36 झाड किती झाड कुठं गुजरातमध्ये किती झाड शेवटी पीटीएम म्हणायचं काय म्हणायचं पीटीएम करू म्हणतो नाही आपण तसं म्हणायचं. आता तुम्हाला मी एका वाक्यात सांगतो गुजरातमध्ये 36 झाड पीटीएम म्हणा सगळे अजून एकदा म्हणा अजून एकदा म्हणा आता बघा भुज बरोबर गुजरात म्हणून आपण अगोदर आता भुज म्हणजे काय राज म्हणजे काय त्याच्यानंतर काय सांगितलं मध्य मध्य म्हणजे मध्य प्रदेश त्याच्यानंतर ना 36 म्हणजे त्यानंतर ना झाड म्हणजे त्याच्यानंतर येईल का तुम्हाला प्रयत्न करा पी सांगितला पी कशाचा आहे पश्चिम बंगालचा आहे पी कशाचा आहे त्याच्यानंतरचा टी बोला त्रिपुरा अगदी बरोबर आहे शेवटी यम यम मणिपूर का मिझोराम मिझोराम लक्षात ठेवा काय लक्षात ठेवा. आता तुम्ही 2 मिनिटाच्यात आपण सगळं आता कोणाला जरी विचारलं तरी सांगता येईल का नाही कोण सांगेल का एक पातळीवर आपण टाळ्यावर बक्षीस देऊया त्यांना आहे का कोण सांगणार आहे सांगा करायचं सांगा लक्ष द्या सगळ्यांनी राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल आणि आता पासवर्ड सांगायचा 30 ओके किती राज्य आहेत 8 राज्य आहेत बरोबर काय तुम्हाला हा घटक अशा पद्धतीनं कव्हर करायचा आहे तर आणि तर तुम्हाला कमी कालावधीत चांगला अभ्यास होईल आणि त्याच्यावर आता जे आपण 4 प्रश्न बघितले त्याच्या बाहेर अजून प्रश्न विचारला नाही आणि अजून प्रश्न विचारणार पण नाही हे लक्षात ठेवा. आणि ही जी राज्य तुम्हाला सांगितली का नाही ही राज्य आहेत पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे पश्चिमेकडून सुरुवातीला कुठलं राज्य आहे गुजरातमध्ये छत्तीसगड पीटीएम शेवटी मिझोराम आहे सुरुवातीला गुजरात हे पश्चिमेकडून पूर्वेकडे सांगितले. तुम्हाला कसाही प्रश्न विचारू द्या हा प्रश्न तुमचा 7वीत आणि 10वीच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे तिथूनच तुम्हाला परीक्षेत 4 वेळा प्रश्न विचारला जे तुम्हाला सांगितलं त्यावर आणि पुढे तुम्हाला कसाही विचारू द्या तुमचा प्रश्न चुकणार नाही. मी तुम्हाला प्रश्न वाचताना पण कसा वाचायचा आहे हे तुम्हाला एका उदाहरणावरून सांगितलं ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. येते का लक्षात ओके. तुम्हाला प्रॉपर विषय मार्क तुम्हाला किती मार्क पाळायचे आहेत ते आणि त्याच्यानंतर कोणकोणत्या लेखकांची पुस्तकं अभ्यासायची आहेत ते त्याचबरोबर तुम्हाला अभ्यासाचं जे काही टाइम टेबल आहे ते एक सांगितलं. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर सांगा बोला बोला काय आधीचा प्रश्न तुमचे काय म्हणजे आवाज येत नाही नाही बस सीटीईटी वर चर्चा करू आपण 1-2 मिनिटं. आता खरं टीईटी परीक्षा आली आता ही टीईटी परीक्षा दरवर्षी घ्यावा याची असते दरवर्षी घेत नाही लक्षात चुकून मला वाटतं ही परीक्षा लवकर आलेली आहे आताची कारण गेल्या वर्षी परीक्षा झालेली होती उद्या किती तारीख आहे 10 नोव्हेंबरला एक्झाम झाली होती गेल्या वर्षी ह्या वर्षी एक्झाम तुमची आलेली आहे 23 नोव्हेंबर लक्षात ठेवा. याचा अर्थ यांनी एका वर्षात परीक्षा तुमची घेतलेली आहे महिना तोच आहे लक्षात ठेवा. आणि तुमच्या सीटीईटी एक्झाम असते का नाही त्या फिक्स तुमच्या वर्षातून 2 मध्ये काही असू द्या ऊन येऊ द्या पाऊस येऊ द्या वारा येऊ द्या ह्या वर्षातून 2 मध्ये आणि तुम्हाला टीईटी पेक्षा सीटीईटी परीक्षा पास होणं सोपं आहे टीईटी पेक्षा सांगतो तुम्हाला कारण सीटीईटीचा पॅटर्न हा ठरलेला आहे त्याच्यात बदलच होत नाही त्यांचं टॉपिक ठरलेला आहे त्याच्या बाहेर प्रश्न विचारतच नाही लक्षात ठेवा. जी तुम्हाला आता पुस्तकं सांगितली का नाही तीच पण आपल्याला अभ्यासायची की एनसीआर आहे मी तुम्हाला केंद्र सरकार जी एक्झाम घेतं ती पुस्तकं अभ्यासायची तुम्हाला ही महाराष्ट्र शासन घेतं म्हणून महाराष्ट्र शासनाचे आहे बदल फक्त केंद्र सरकार एक्झाम घेतं त्याच्यामुळे तुमची एनसीआरटी जी आहे तिथून तुमचे प्रश्न सगळे कव्हर होतात लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट सर आम्हाला मराठी विषय ठेवता येतो का तर येतो जसं आपण इथं इंग्रजीला हिंदी ठेवलंय येते लक्षात तुमच्या तसं तुम्ही तिकडं मराठी हा विषय तुम्हाला ठेवता येतो तिकडं तुम्हाला इंग्रजी ठेवायचा नसला तरी चालेल तिकडं सुद्धा तुम्हाला हिंदी असेल तुमचा मराठी असेल बालमानसशास्त्र असेल आणि तुमचा परिसर अभ्यास असेल आणि गणित भूमी हेच विषय आहे लक्षात ठेवा. तुम्हाला पहिल्या पेपरला पण इंग्रजी ठेवायचा नसेल तर नका ठेवू दुसऱ्या पेपरला पण तिकडे ठेवायचा नसेल तर नका ठेवू
तिकडे सुद्धा तुम्हाला असाच पॅटर्न आहे, लक्षात ठेवा. म्हणून तिकडे प्लस पॉईंट काय आहे, तुम्हाला मराठी असेल तुमचं आणि हिंदी असेल तर तिथे तुम्हाला कविता उतारे हे विचारले जातात आणि ते तुमच्या हाताचे मार्क आहे. त्याच्यामुळे तुमचं व्याकरण तुम्हाला येत नसलं तरी सुद्धा तिथं तुम्हाला 9 ते 10 मार्क 25 पैकी तुमचे उतारे आणि कवितावर असतात, लक्षात ठेवा. तिथून तो गट तुमचा कव्हर होतो. तुमचे ज्यावेळेस सीटीईटीचे एक्झामचे फॉर्म सुरू होईल किंवा एक्झाम येईल त्यावेळेस ऑनलाईन आपण सेशन लावले चांगलं, जेणेकरून तुम्हाला तो पेपर कमी कालावधीत कसा क्रॅक करायचा या संदर्भात तुम्हाला 100% मार्गदर्शन केलं. चलो, तुमचे अजून काही प्रश्न आहेत का? सीटीईटीचा पॅटर्न टीईटी पेक्षा सोपा आहे, एवढं लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुमच्या एक्झाम येते त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर सांगायला. बरं, अजून काही तुमच्या अडचणी आहेत, प्रश्न आहेत? येस, बरोबर. हा, सांगतो. आता तुम्हाला टीईटी सीटीईटी कळलंय का सगळं? आता तुमची टेटची एक्झाम आहे असं समजा. आता तुम्हाला सांगतो, तुमच्या क्षेत्राला चांगलं दिवस आले डीएड बीएड कॉलेजला, खरंच आले. कोण कोण आता डीएड आणि बीएड करायला लागले, बरोबर का? एखादा इंजिनियर जरी असला तरी इकडे होतोय का? कारण तुमच्या एक्झाम आता व्हायला लागले. शासन तुम्हाला म्हणजे जे शिक्षक योग्यता बुद्धिमत्ता चाचणी एक्झाम घेता येणार नाही, ते एक्झाम म्हणजे तुम्हाला 1ही रुपया न भरता स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर कायमस्वरूपी तुमच्या हक्काची भाकर मिळवून देणारी एक्झाम, लक्षात ठेवा. आणि एकदा तुम्ही शिक्षक झाला नाही परमनंट जेडपीला किंवा माध्यमिकला तर तुम्हाला कोण सुद्धा काढू शकत नाही, कोण सुद्धा, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही एकदा तिथं रुजू व्हा, 100% तुमच्या आयुष्यात सोनं होईल, लक्षात ठेवा. का तर तुमचे एक्झाम आता व्हायला लागले, लक्षात ठेवा. गेल्या वेळेस तुमची बघा हे जे एक्झाम झाली टीईटी, लगेच आता टेट एक्झाम झाली बघा, अजून तिथे रिझल्ट लागले नाही, मार्क कळले तुम्ही त्याचे. म्हणजे तुमची टेट एक्झाम व्हायला लागली, टेट होते याचा अर्थ तुम्हाला खूप चांगली संधी. त्याच्यामुळे तुम्ही टीईटी एक्झाम एकदाच पास व्हा, परत त्याच्या नादाला होणारा डायरेक्ट टेटचा अभ्यास करा. टेटसाठी तुम्हाला कुठले विषय आहेत काय ते थोडक्यात 2-3 मिनिटात सांगतो. आणि तुमची टेट एक्झाम जर निघाली तर त्यावेळेस तुम्हाला स्वतःचं मार्गदर्शन नक्की करूया आपण. मग तुम्ही तिकडं थोडं टेट कळ तर त्या विषयाचंच नाव आहे, त्या एक्झामचंच नाव आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी. त्यामध्ये तुम्हाला अभियोग्यता हा एक घटक आहे, दुसरा आहे बुद्धिमापन चाचणी. आणि हा जो बुद्धिमापन चाचणी नावाचा घटक आहे त्याला जास्त वेटेज दिले, लक्षात ठेवा. तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातात त्यातला तुम्हाला जवळजवळ 80% भाग हा त्या घटकावर विचारला जातो, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जास्त अभ्यास तिथं करायचा आहे कशाचा, तर बुद्धिमत्ता या विषयाचा. ते बुद्धिमत्ता ज्या काही एक्झाम घेतलेले आहे तुमचे ते IBPS नावाच्या कंपनीला घेतलेले आणि त्याच्यामुळे त्यांचं गणित बुद्धिमत्तामध्ये ते ठीकच आहे, ऑल इंडिया IBPS कंपनी. आणि मग ते त्यांच्या लेवलचे गणित बुद्धिमत्ता तुम्हाला विचारलं जातात. म्हणतात ते गणित बुद्धिमत्ता, तुम्हाला बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न विचारतात. जसे की त्यामध्ये पजल असतात तुम्हाला किंवा सिटिंग अरेंजमेंट असतं, या घटकांवर जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्हाला टीईटीला बुद्धिमत्ता हा विषय जास्त नाही, पण तुम्हाला टेटला जास्त आहे. याचा अर्थ टेटला तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयावर चांगली कमांड मिळवायची, लक्षात ठेवा. आणि बाकीचे मग राहिलेले जे तुमचे विषय आहेत त्यामध्ये मग तुम्हाला मराठी पण आहे, तुम्हाला आता जे तुम्ही सामान्य ज्ञानचा अभ्यास आहे ते पण आहे, विज्ञान पण आहे, थोड्याफार प्रमाणात तुम्हाला चालू घडामोडी पण विचारले जातात, हे विषय जास्त येतात. पण जास्तीत जास्त वेटेज हे तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयावर या हे तुम्ही डोक्यात ठेवा. बाकी तुम्हाला हे विषय आहेत पण थोड्या मार्कांसाठी आहे. म्हणजे तुमची टेटची तयारी जिथून होणार आहे चांगली, तुम्हाला टेटसाठी अजून स्पेशल तयारी करायची आहे एकाच विषयाची, ते म्हणजे बुद्धिमत्ता. बाकी तुम्हाला वेगळं काही करायचं नाही, लक्षात ठेवा. इथे लक्षात हाच बदल आहे, बाकी काही बदल नाही. तुम्हाला बुद्धिमत्तेचा जास्त अभ्यास करायचा आहे कारण तोच घटक त्यांनी दिलेला आहे. चलो, अजून काही प्रश्न आहेत का तुमचे? बोला. कशासाठी? टेट एक्झामचं. आता टेट एक्झामचा बघा असं त्यांनी काही त्यांच्या ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही, बरोबर. पण बऱ्याच ठिकाणी बघितलं आपण, आता माझ्या बघण्यात जास्तीत जास्त एक 45 वय असणाऱ्या व्यक्तीने पण फॉर्म भरलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे अंदाजे आपण 43 पर्यंत तुम्ही बघू शकता की फॉर्म भरू शकता, पण 45 पर्यंत भरलेला आहे असं त्यांनी काही दिलेलं नाही. वयाची मर्यादा वगैरे एवढं वय असावं किंवा काय असावं दिलेलं नाही. तुम्ही फॉर्म कोणी भरू शकता. आणि टीटी एक्झाम तुम्ही एकदा पास झाला का परत पास व्हायची गरज नाही. पण वाटलं की मला भरायचा आहे फॉर्म, अभ्यासात राहायचा आहे, तर तुम्ही किती वेळा टीईटीची एक्झाम देऊ शकता तुमच्या लक्षात ठेवा. वयाचं काय असं त्यांनी उल्लेख केलेलं नाही प्रॉपर की एवढ्या वयापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता किंवा काय. ठीक आहे, अजून काय प्रश्न आहे का? येस येस. आता बघा तुम्हाला वेळ चांगला आहे, तुमची एक्झाम होणार आहे थोडं भविष्यात, बरोबर. आता तुम्ही कॉलेज करत तुम्हाला जे आता पुस्तकं सांगितली ती पुस्तकं तुम्ही घेऊन ठेवा तुमच्याकडे. आणि तुम्हाला ज्यावेळेस तुमचं कॉलेज कम्प्लीट होतं त्यावेळेस तुम्ही अजून चांगला वेळ द्या. पण आतापासून थोडा करत तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा.
जसं की तुमचा आता विषय असेल बालमानसशास्त्र, तो तुमचा इथंच स्ट्रॉंग करा. परत त्याला वेगळा वेळ द्यायची गरज नाही. परत तुम्ही फक्त आणि फक्त प्रश्न वाचले पाहिजे, एवढंच मी सांगितलं. तुम्ही जास्तीत जास्त नंतर प्रश्नांचा सराव केला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही आतापासून थोडा चांगला अभ्यास करा. प्रॉपर तुमचं शेड्यूल बनवा. तुमचा कॉलेजचा वेळ बघा, तुमचा राहिलेला वेळ तुम्ही कशा पद्धतीने स्वतःच्या अभ्यासासाठी किती देतात हे बघा. कारण ज्यांचं अजून कम्प्लीट झालेलं नाही, फर्स्ट इयरला आहे, त्यांना सुद्धा चांगली संधी. मी तुम्हाला हे मार्गदर्शन चांगल्या वेळेत भेटतंय. तुम्ही जर पास आउट झाला, वेळ तुमचं कम्प्लीट करून आणि एक्झाम जर कधी झाली तर पहिल्या प्रयत्नात पास झाला पाहिजे, लक्षात ठेवा. त्या पद्धतीने तुम्हाला जे आता सांगितलं ते मटेरियल तुमच्याकडे घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्ही थोडा अभ्यास करतात. ज्यावेळेस तुमची एक्झाम येईल त्यावेळेस तुमचा स्ट्रॉंग अभ्यास होईल, त्यावेळेस तुम्ही एक्झाम क्रॅक झाला पाहिजे. पण वेळ द्या, थोडा अभ्यास करा. जे तुम्हाला अवघड वाटते, जसं की आता बऱ्याच जणांना गणित बुद्धिमत्ता अवघड वाटतं, तुम्ही ते थोडं करा. दररोज थोडा अभ्यास करा, जेणेकरून तुमचा बेस पक्का होईल. ठीक आहे. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? सर तुम्ही आता म्हटले की क्रायटेरिया काही नाहीये, पण गव्हर्नमेंट जॉबसाठी तर आहे. हो, आहे.